सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले, ते कैसे भ्रमले माया झाली. मनुष्य माया जाळामध्ये अडकला जातो. नरदेह मिळालेला आहे आपल्याला. सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले, म्हणजे देवाचं भजन करायला माणूस विसरतो. ते कैसे भ्रमले माया जाळी. माया हे काय? जाळ आहे. मायेचा जाळ आहे ना, जाळ्यामध्ये प्रत्येक जण अडकतो. मग या माया जाळ्यातून निघण्यासाठी आपल्याला उपाय काय दिले? उपाय एक भगवत भक्ती. भगवंताचं भजन केलं तर आपण या मायेतून सहज आपण बाहेर पडू शकतो. कारण समर्थ रामदासांनी सांगितलं आहे, धन्य धन्य हा नरदेह, धन्य धन्य हा नरदेह, येथील अपूर्वता पहा हो. धन्य धन्य हा नरदेह, येथील अपूर्वता पहावो. जो जो कीजे परमार्थ लावो, तो तो पावे सिद्धीत आहे. या नरदेहाच्या नरदेह आपल्याला मिळालेला आहे. या नरदेहाच्या माध्यमातून आपण जे जे कराल ते आपल्याला साध्य होईल. जे कराल ते चांगले वाईट जे काय कराल ते या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतो. असं आपल्याला शरीर भगवंताने दिलेलं आहे. मग कोणी काय केलं? कोणी गिरिकंदरामध्ये गेला तपश्चर्या करायला, तर कोणी तीर्थाटनाला फिरतो, ते कोणी पुनश्चरण करतो या देहाच्या माध्यमातून. एक अखंड नामस्मरण करतात, एक निष्ठावंत राहिले, एक फिरती तीर्थाटने, एक करती पुनश्चरणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले, एक तपे करू लागले, एक अभ्यासयोगी महाभले, एक अभ्यासयोग्य झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न. बघा, अभ्यासाच्या बळावर शास्त्री पंडित झाले. एक हटनिग्रह केला. बघा, हटनिग्रह केला काही लोकांनी. एक अभ्यासयोगी झाले वेदशास्त्री, एक हटनिग्रह केला, एक अत्यंत देहपिढीला. काही लोकांना अत्यंत देहाला पीडा दिली. अनेक प्रकारचे योग केले, अष्टांग योग केले. कोणी जंगलात गेले, ऊन वारा पाऊस बघितलं नाही आणि ध्यान करत बसले. ज्याला ज्याला जे जे जमलं ते करत बसले. कारण काय? नरदेह हा शेवटचा आपल्याला मिळालेला भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा शेवटचा देह आहे. ह्याच देहातून भगवंताला जोडता येतो आणि येण्याची जन्मे आपणाशी उद्धारावे, येण्याची जन्मे आपणाशी उद्धारावे, येण्याची जन्मेची भगवंताशी प्राप्त करावे आणि येण्याची जन्मे नरकाला जावे. या मनुष्य देहातून आपल्याला स्वतःचा उद्धार करता येतो, भगवंताला प्राप्त करता येतो आणि याच जन्मातून नरकाला जाता येतो. मग आता काय कोणी घ्यायचं ते बघा. ज्याला जे घ्यायचं त्याने ते घ्या. मग एखाद्याची इच्छा झाली की नाही, ह्याच जन्मामध्ये याच देही याच डोळा भोगीन माझ्या मुक्तीचा सोडा, मुक्त व्हायचं ज्यांना, त्यांनी काय केलं? तपश्चर्या केली, पुनश्चरण केलं, अनेक प्रकारची साधना केल्या, श्रीगुरूला शरण गेले. असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, पशुदेह नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहाचं प्राप्ती परब्रह्माची. नरदेहाला येऊनच परब्रह्माची प्राप्ती आहे. पशुदेह नाही गती. पशुदेहाला गती नाही. पशुदेहाला माणूस आला, कुठलाही जीव गेला तर त्याला अधोगतीच आहे. अधोगती म्हणजे खालच्या योनीमध्ये. मोठा हत्ती झाला असेल तर घोडा होईल, घोडा झाला तर गाढव होईल, गाढव झाला तर उंदीर होईल, मुंगी होईल, म्हणजे अधोगतीच आहे. आणि सगळे लोक असं म्हणतात बरं का, पशुदेह नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेह प्राप्ती परब्रह्माची. म्हणून नरदेहाला येऊन परब्रह्माची प्राप्ती करता यायला पाहिजे.
असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, पण तो मायेच्या अधीन आहे. आणि त्याचं वर्णन ज्ञानोबा सांगतात, जे वैरियांचा पाहुणेरू, वैऱ्यांच्या पाहुणचाराची मेजवानी. म्हणजे वैरी इथे येऊन बसतात. वैरी इथे येऊन काय करतात, आपल्या देहाचा फायदा घेतात. या देहामध्ये ते वस्तीला येतात आणि या देहाकडून नको ते कृत्य करून घेतात. जसं एखादा वैरी आहे, तो आपल्या घरामध्ये आला, तो घरामध्ये लपतो आणि समोरच्या घरामध्ये त्याचं वैरी छिपलेला आहे, वैरी लपलेला आहे. मग त्याचा काटा काढण्यासाठी येतो. लपतो कोणाच्या घरात? आपल्या घरात, आणि समोरच्या माणसाचा काटा काढतो. मग समोरच्या माणसाला त्यांनी मारलं, दोष कुणाला लागतो? ज्याच्या घरामध्ये वैरी थांबलेत त्याला दोष लागतो. तसं हे वैरी आपल्या घरामध्ये आल्यात. या नरदेहामध्ये ते वैरी आल्यात. काम आलाय, क्रोध आलाय, लोभ आलाय, दंभ आलाय, संशय आलाय, चिंता, सर्व प्रकारचे कामना, भावना, असूया, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, हे सगळे आपल्याकडे आलेले आहेत. आणि ते करता काय करतात तर पाहुणचार, आपल्याकडे पाहुणे आलेत. आणि हे काय करतात, आपल्याला वैरी ते वैरियांचे पाहुणेचार, वैरी ते पण आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यात. आणि आपल्या घरामध्ये वस्तीला राहून काय करतात, बरोबर काटा काढतात आपला. माया सर्व करी आणि आल घालते ब्रह्मावरी, सर्व काही माया करते. आणि या मायेला भ्रष्ट करणारे जे आहेत ते आपले वैरी आपल्या आतमध्ये आलेले आहेत. आणि ते कोणाला घाबरत नाही बरं का. हे वैरी आहेत ना, हे कोणालाही घाबरत नाही. ते फक्त श्री गुरूंना घाबरतात. श्री गुरूंची कृपा झाली तरच हे वैरी काय करतात, आपला काम क्रोध घर केले रीते. तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते. फक्त श्री गुरूंना घाबरतात ते, फक्त नामाला घाबरतात. बाकी यांच्यावर कोणताही उपाय करता येत नाही. हे वाढतच जातात. एकाला मारलं की दुसऱ्याला, दुसऱ्याला मारलं की तिसऱ्याला. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते, दुसरी झाली की तिसरी इच्छा उभी राहते. आणि हे मोहाचा काय आहे, मोह करून बसलेले आपल्या घरामध्ये मोह रूपाने येतात. आणि ते वस्तीला आपल्याकडे आलेले आहेत. मायेचा आश्रय घेऊन हे सगळं कामं करतात. आणि काय करतात हे, तर ब्रह्माला मायेला, माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. हे मायेला काय करतात, अडकवतात. म्हणजे देहाला अडकवतात. हे सगळे विषय जे आहेत ते देहाला कुठेतरी अडकवतात आणि देहाला परत परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवतात. जे वैरियांचा पाहुणेर, वैरी आहेत ते पण पाहुणचार करायला येतात. जे दुर्जनांचा आदर, दुर्जन आहेत पण ती माया काय करते, त्यांचा आदर करते. माया आदर करते बरं का. मायेला समजतं पण ते मायेचा ताबा घेतात. हे विषय काय करतात, मायेचाच ताबा घेतात. आणि एकदा का मायेचा ताबा घेतला का तीच माया आपल्याला अनेक जन्मामध्ये वापरायला मिळेल. 83,999 योनीमध्ये ही माया वापरायला मिळेल. आणि म्हणून ते काय करतात, विषय जोर करतात. अनंत युगापासून हे विषय आहेत. आणि ते मायेला फसवतात, अडकवतात मायेला. आणि म्हणून जे दुर्जनाचा आदरू, जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत
हे असो आगरू, हे असो सागरू, अनर्थांचा फार काय सांगावे, अनर्थांचा समुद्रच होय. अनर्थ कुठे घडतो? मायेकडे घडतो. सागरच्या सागर आहे. माया काय आहे? तर सागरच आहे. माया कशी आहे? सागरासारखी आहे. भगवंत सांगतो की माझ्या त्या आत्मतत्वावर ही माया किती विस्तारित आहे हे माझं मलाच माहीत नाही. जसं समुद्राला माहीत नाही समुद्राच्या लाटा किती आहेत, तसं भगवंत म्हणतो माया येते आणि जाते माझ्या आत्मतत्वावर, पण मलाच माहीत नाही. म्हणजे भगवंत काहीच करत नाही बरं का, सर्व काही करते माया, सर्व करी सर्व. आणि ब्रह्म काहीच न करी. हे असो सागरू अनर्थाचा. सागरच्या सागर आहे, पण काय करतो? ही माया अनर्थ करतो, व्यर्थ करतो. जे नको ते करून ठेवतो. जे नको करायला ते माया करून ठेवतो. अनर्थांचा समुद्रच होय. आणि म्हणून हा समुद्र असल्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये जे जे आपण कर्म केलेले आहेत, कितीतरी जन्मामध्ये आपले वाईट वाईट कर्म झालेले असतील, आपल्यालाच माहीत नाही. आपल्या हातातून या मायेकडून अनेक जन्म आपण घेतलेले आहोत. आणि अनेक जन्मातून घेतलेल्या जन्मातून काय काय कर्म झालेले आहेत ते आपल्यालाच माहीत नाही. आणि त्या कर्माचं फल भोगण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि ह्या जन्मामध्ये 50% पाप, 50% पुण्य, 100% पुण्य करून भगवंताचं भजन करून आपल्याला सोडवण्यासाठी आलेली माया आहे. सांगतात की नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. म्हणजे कशासाठी? या मायेमध्ये येऊन, या नरदेहाला येऊन भगवंताची प्राप्ती करता येते. आणि स्वर्गीचे अमर इच्छितात ती, बघा स्वर्गीचे अमर झालेले लोक आहेत ते पण इच्छा करतात की आपल्याला मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मृत्यू लोकामध्ये आम्हाला ही माया मिळावी. या मायेच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करता येतो. म्हणजे मायेला 2 अंग आहे. एक काय? हे भगवंताला प्राप्त करता येतो. आणि याच मायेतून आपल्याला, जर आपण त्या मायेला ओळखलं नाही तर आपल्याला अधोगतीलाही जाता येतो. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे गगन ओतले आहे. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे स्वप्नात पडलेले स्वप्न आहे. बघा, हे जग आधीच स्वप्न आहे. हे जग कसं आहे? स्वप्न व ते जग. आणि त्या स्वप्न व जगामध्ये पडलेलं स्वप्न आहे माया. ज्ञानोबा सांगतात की नाही, स्वप्नी जे देखी जे, ते स्वप्नीच साचाप जे, चेईल्यावरी मग काहीच नाही. जागा झाल्यावर काय आहे का? जागा झाल्यावर काहीच नाही दिसत आपल्याला. मग सगळं स्वप्नातच दिसतं आपल्याला. आपल्याला स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये सगळं खरं दिसतं. स्वप्नामध्ये दिसलेला भूत, स्वप्नामध्ये दिसलेल्या वस्तू, स्वप्नामध्ये आपल्याला मारलं तर आपल्याला चापट लागतो. स्वप्नात आपल्या कोणी पोटात मारलं तर आपण पोटावर हात ठेवून लगेच उठतो. सगळं खरं कर, A to Z. पण आहे का ते खरं? स्वप्नच खरं नाही. मग जग हे पण एक स्वप्न आहे आणि हे पण खरं नाही सांगतो. म्हणून स्वप्नी जे देखी जे, ते स्वप्न. जे स्वप्नी देखिले ते स्वप्न. जे मृगजले सासिन्नेले वन, जे मृगजलाचे तयार झालेले वन आहेत. मृगजल खरं आहे का? पण मृगजलाने तयार केलेले वनच्या वन आहेत. मृगजलच खरं नाही तर मृगजलाने तयार केलेले वन खरं असतील का? मायाच खरी नाही. बघा कुठे नेऊन ठेवले ज्ञानोबाने आपल्याला. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजले सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे
गगन ओतले आहे. धूम्र रजांचे गगन म्हणजे धुराच्या रजांनी भारलेले आकाश. धुरांच्या रजांनी भारलेले आकाश आहे. मला सांगा आकाशाचा विस्तार किती आहे, पण धुरांच्या रजाने ते आकाश लपलं जाईल का? थोड्या काळापुरता ठीक आहे, पण एकदा का ते रज गेले, एकदा तो धूम्र गेला, एकदा ते ढग निघून गेले की आकाश स्वच्छच आहे. तशी त्या आत्मतत्वावर माया येते आणि जाते, येते आणि जाते, पण आपल्याला ती खरी वाटते. आणि आपल्याला खरी वाटल्यामुळे आपल्याला दुःख होतो. भ्रम आहे आपला हा शरीर, हा भ्रम आहे आपला. शरीर काही काळापुरता आपल्याला भगवंताने दिलेला आहे. त्या भगवंताची ओळख घेण्यासाठी शरीरामध्येच यावं लागतो. आणि शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. एकदा का शरीर गेलं की भगवंताची प्राप्ती अजिबात होऊ शकत नाही. या शरीराच्या माध्यमातूनच सगळे काही प्राप्त आहे. म्हणून येण्याचे शरीरे शरीरा येणा सरे, किंबहुना येर झार चिरा पडे. येण्याची शरीरे ह्या शरीराच्या माध्यमातून शरीरा येणा सरे, ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भगवंताशी एकरूप होऊन या मायेचा निराश करून किंबहुना येर झार चिरा पडे, म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे आपोआपच बंद होतो. पण कधी भगवंताची भेट झाली तर, भगवंताशी एकरूप झालं तर, स्वरूपानंदामध्ये गेलो तर, मायेचा निराश झाला तर, आत्मसुखाची गोडी लागली तर, आत्मसाक्षात्कार झाला तरचे प्रश्न आहेत. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही, आत्मसुख नाही, तोपर्यंत आपण मायेवरच आहोत. आणि ही मायेची अशी दशा आहे, ती आपल्याला ज्ञानोबा सांगतात. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढरी नर, जे होऊन ठेवले अपार स्वरूप माझे. ते हे शरीर मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाही. काय सांगितलंय? हे शरीर जे आहे, ज्यांनी जे हे शरीराला आले आणि शरीराच्या माध्यमातून भजन करता करता माझ्याशी एकरूप झाले, संपूर्ण देहाचा निराश झाला आणि माझ्या भजनानंदामध्ये गेले, तर सांगितलंय पुन्हा प्राप्त होत नाही. मद्रूप झाला तर हे शरीर परत प्राप्त होत नाही. म्हणजे भगवंताची भेट झाली, जसा एकदा दुधाचा तूप झाला की परत दूध होत नाही, जसा एकदा का ऊसाचा रस झाला आणि रसाची साखर झाली तर साखरेचा ऊस होत नाही, तसं एकदा का या नरदेहाला येऊन जर आपण सातत्याने भगवंताचं चिंतन केलं, निरंतर आपण भगवंताचं चिंतन केलं आणि या मायेचा निराश झाला, देह आपल्याला सहज ठेवता आला. मागे सांगितलं की नाही आपल्याला की जडजडा ते विरवतो, भ्रूलतामध्ये संचरतो, झाईसा घंटानाद लयस्तु घंटेशीच होय. असा जर देह ठेवला आपण आणि त्या भगवंताशी एकरूप झालो तरच आपल्याला काय होईल? पुन्हा हा नरदेह प्राप्त होत नाही. जो भगवंत मिळाला तो भगवंतच झाला. पण त्याच्याशी एकरूप होण्याच्या प्रक्रिया आहेत ना, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला एकरूप होतात. झाकली या घटीचा दिवा, नेणे जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी, असा आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. मद्रूप त्याला म्हणतात, मद्रूप तो केवळ परब्रह्म, तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. आणि तया परमपुरुषायशन, त्याच पुरुषाला
परमश्रेष्ठ असा साधू संत असं नाव त्याला पडतो. कारण ते माझे निजधाम होऊन ठाके, ते माझ्या निजधामाला येतात. आणि मग एकदा का निजधामाला हे गेलं आपलं शरीर, तर मग भगवंताला वाटलं, देवाला वाटलं की ह्या सत्पुरुषाने केलेली जी काय पूजा आहे, भगवंताची भक्ती आहे, याला परत आपण भूतलावर पाठवावं. तर तो अवतार घेऊन पाठवतो, अवतारित होतो. तोच आत्मा अवतारित होतो की ज्याने अनेक प्रकारचे भजन केली. भजनानंदामध्ये मद्रूप झाला भगवंताच्या, आणि भगवंतामध्ये एकरूप झाला. आणि एकरूप झाल्यानंतर जसं नाही का तुकोबाराया गेले आणि नीलोबाराने काय केलं, 42 दिवसाचं अधिष्ठान मांडलं आणि सांगितलं की तुकाराम महाराज प्रत्यक्ष येऊन मला अनुग्रहित करतील. आणि त्यांनी ठाण मांडलं, भगवंताचं भजन केलं. आणि खरोखर बरं का देव आला भेटीला नीलोबारायांचा. पण नीलोबाराया सांगतात, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. भगवंताला सांगतात अधिकार, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचून का आलासी, मी तो तुकयाचा धावा करीत असे. काय सांगतात नीलोबाराया सांगतात, मी तर तुकाराम महाराजांचा धावा करतो, तू कशाला आलास. आणि भक्ताची अशी इच्छा झाली की तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष यावे. आणि त्या भक्ताचं मागणी पूर्ण करण्यासाठी, मनोरथ पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला तुकोबारायाला पाठवायला लागलं प्रत्यक्ष. आणि तुकाराम महाराज विणा घेऊन आलेले आहेत आणि नीलोबारायाच्या डोक्यावर हात ठेवून विणा त्यांना देऊन निघून गेलेले आहेत. असं ज्यांनी अखंड चिंतन केलेलं भगवंताचं, ते महान असे आत्मे आहेत. आणि ते महान असे आत्मे कधीही प्रगट होऊ शकतात, कारण त्यांनी भगवंताचं अखंड भजन केलेलं आहे. ज्यांनी भगवंताचं भजन केलं त्यांना परत अवतार धरून किंवा एखाद्या भक्ताच्या मागणीवरून परत जन्माला येता येतो. म्हणजे परत तो नरदेह धारण करून त्यांना भगवंतच त्यांना पाठवतो. आता आपण ओवी क्रमांक आपली 152 वर जाऊया. श्लोक क्रमांक 16 आहे. अब्रह्म भुवनालोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत, ब्रह्मलोकासह सर्व लोक पुन्हा आवर्तन पावणारे, पुनर्जन्म घेणारे, पुन्हा उत्पन्न होणारे आहेत. परंतु हे कुंती पुत्रा, मला प्राप्त होऊन पुन्हा जन्म नाही. काय सांगितलं इथे, जे ब्रह्मलोक आहे, इंद्रलोक आहे, सर्व लोक आहे, हे सर्व पुन्हा प्राप्त करता येतो. पण एकदा का भगवंताला भेटला, हे कुंती पुत्रा, मला प्राप्त होऊन पुन्हा जन्म नाही. भगवंत प्राप्त झाला तर परत जन्माला यावं लागत नाही. म्हणून तुकोबाराया काय बोलले की देव पहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. म्हणजे देवच होऊन गेलो मी. एकदा भगवंती मिळाला तो भगवत स्वरूप झाला. आणि हे भगवत स्वरूप एकदा झाला की परत त्याला देह धारण करून यावं लागत नाही. आणि म्हणून तो ओवी काय सांगते, एरवी परब्रह्मा एरवी ब्रह्मपणाची ने भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे, परी विनटालियाचे जैसे पोट न दुखे. एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही. काय सांगितलंय, ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा
ज्यांना गर्व झालेला आहे, ब्रह्मदेवाला सुद्धा गर्व झाला आणि त्यांना सुद्धा परत जन्माला यावं लागतो. पण एकदा का भगवंती मिळाला, तो भगवत स्वरूप झाला, त्याला परत जन्माला यावं लागत नाही. पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. कोणाला चुकत नाही? ज्यांनी अखंड भक्ती केली भगवंताची आणि गर्वातून ज्यांनी भक्ती केली. जसा हिरण्यकशिपू कोण होता? राक्षस कुळ होता, राक्षस. पण त्याने एवढी भक्ती केली आणि मग त्याने वर मागून घेतला. रात्री नाही, दिवसा नाही, दारात नाही, बात नाही, बाहेर नाही, रात्री नाही, दिवसा नाही, वस्त्राने शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, असे अनेक वर त्याने मागून घेतले. का? तर त्याला भक्तीचा गर्व झाला. ज्यांना भक्तीचा गर्व झाला, गर्वातून भक्ती केली. त्यांनी काय केलं? गर्वातून भक्ती केली म्हणजे अहंकारातून भक्ती केली. आणि अहंकारातून केलेली भक्ती माणसाला काय करतो? परत अधोगतीला जावं लागतो. आणि त्याच्याच कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आला आणि तो नारायण नारायण म्हणायला लागला. त्याने काय केलं होतं? सर्व त्याच्या राज्यामधील सर्व लोकांना देवाच्या प्रतिमा काढून टाकायला लावल्या आणि मीच देव आहे, माझीच प्रतिमा सगळीकडे लावा, माझ्याच मूर्त्या स्थापन करा. घराघरामध्ये त्यांनी काय केलं? हिरण्यकशिपूने सगळ्या घराघरामध्ये स्वतःचे फोटो, स्वतःच्या मूर्त्या दिल्या, माझीच पूजा करा सांगितलं. असा गर्व झाला त्याला. आणि त्या गर्वाचा घर खाली असतो. म्हणून त्याच्याच घरामध्ये भगवंताने नारदाला जन्माला घातला आणि दिलेला वर त्यांनी काय केला? बरोबर आत नाही, बाहेर नाही, मग वरांड्यात मारलं, अस्त्राने नाही, शस्त्राने नखाने मारलं. भगवंताकडे पण सगळे आयडिया आहेत बरं का. जर आपण ठक असेल ना, तर देव पण महाठक आहे. त्याने पण बरोबर युक्त्या लढून त्याला मारलं. म्हणून एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही. मी ब्रह्मा आहे असा गर्व होता कामात नाही. अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. समर्थ रामदास सांगतात, अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम स्वमृत्ती लया सुजाय. अहम सोम हे पण वृत्तीजन्य ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हा पण ताठा आहे. आणि त्याचा पण काय करतो भगवंत? त्याची विल्हेवाट लावतो. म्हणून आपण ब्रह्म आहोत हे पण काय आहे? हे पण आपल्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणून प्रत्येकाने भजन करता करता भगवंताचा आश्रय घ्या. एकदा का भगवंताचा आश्रय घेतलं, नामाचा आश्रय घेतलं, तर माणसाला शांत होता येतो. आणि आपण जर भगवंताचं नामाचा आश्रय घेतलं नाही आणि भजन करता करता जर आपल्याला गर्व होतो, घमंड होतो, अहंकार होतो माणसाला. म्हणून अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम सोहम वृत्ती लया असेल, वृत्तीजन्य ज्ञान येते. आणि वृत्ती आपली निघून जायला पाहिजे. म्हणून महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. महावाक्याचा उपदेश आम्ही तुम्हाला देतो, काही दिवसानंतर ते जप बंद पडलं पाहिजे. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा विचार केला पाहिजे साधको. अरे साधका, विचार कर. विचार करूनही चालावे माणसाने. विचार करण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. विचारातून माणसाला विवेक प्रगट होतो. चांगलं काय वाईट काय कळतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम स्वमृत्ती लया सजाय. ही वृत्तीजन्य ज्ञान तो लयाला जायला पाहिजे आणि तो लयाला जात नाही. आणि म्हणून आपल्या ह्या संप्रदायामध्ये बरेचसे लोकांना अहंकार होतो, गर्व होतो, ताठा होतो. आणि त्या
साधना करता करता अव्ययशक्ती वाढते आणि अव्ययशक्ती वाढल्यामुळे त्यांच्याकडं अहंकार वाढत जातो आणि एकदा का अहंकार वाढला की ती वृत्ती वाढत जाते आणि समर्थ रामदास सांगतात वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पाहावा विचार. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे त्याचाच विचार घ्या. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याचा विचार घेऊ नका सांगितलंय. वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पाहावा विचार. त्याचाच विचार घ्यावं. दास म्हणे सावकाश विवेकी पाहावा. काय सांगतात? विवेक त्याच्याकडे प्रगट झालेला आहे. वृत्ती शून्य ज्याची झाली त्याच्याचकडे विवेक प्रगट होतो आणि ज्याची वृत्ती वाढतच गेलेली आहे त्याच्याकडे अहंकार वाढत जातो. महावाक्याचा उपदेश भला त्याचा जप नाही त्याचा विचार केला पाहिजे. साधको महावाक्याचे उपदेश सार त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार न पिढे भ्रांतीचा. बघा अंधकार जात नाही, भ्रांती जात नाही. प्रत्येकाने सावध व्हा. जे काय सांगितलं शास्त्राने त्याचा पुन्हा पुन्हा विचार करा. नुसती साधना करू नका. नुसती साधना करून पण माणसाला त्रास होतो. त्रासदायक गोष्टी आहे. ग्रंथामध्ये काय लिहिलं ते बघा. खानाखुणा शोधा. श्रीगुरूंना शरण जा. श्रीगुरूंचा कृपाआशीर्वाद घ्या. त्यांच्या चरणाची सेवा करा. म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझ्या मना. ज्ञानोबा सांगतात सकळ तीर्थे निवृत्तींच्या ताई तेथे बुडी दे माझ्या. अरे तेथे बुडी दे माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमणा वृत्तीशी मार्जन केले असे. एक अर्णव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप. एक रूप व्हायला पाहिजे देह. ते परमात्म स्वरूप या देहाचा विसर पडल्यानंतर ते आत्मस्वरूप जे आहे आपल्याकडे जे प्रगट होतो आणि त्या रोम रोम आपलं भजन करायला लागतो. 18 पद्म वानर करीती भुभुकार अयोध्येशी आले दशरथ कुमार. म्हणजे आपल्या या देहरूपी नगरीमध्ये 18 पद्म वानर म्हणजे 18 पद्म आपल्या अंगाला रोम आहेत ते भजन करायला लागतात. आणि त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर अंतःकरणाचा भाव तयार होतो आणि तो भाव आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. एरवी ब्रह्मज्ञानाची घमेड असणाऱ्याला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही बघा. परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही तसं मेलेल्या माणसाचं पोट दुखतं का? नाही दुखत. मेलेल्या माणसाचं पोट कधीही दुखत नाही. ना तरी चिहिल्यानंतर आहे न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना तरी चिहिल्यानंतर आहे. म्हणजे काय? जागे झाले स्वप्न झाले आहे. जागे झाल्यावर स्वप्न आहे का? स्वप्नी जे देखीजे ते स्वप्नीच साच आपजे. चेहिल्यावरी मग काहीच नाही हो. स्वप्नात आपल्याला झोपेत आपल्याला स्वप्न पडलं आहे. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण झोपलोय गाढ झोपलोय तोपर्यंत आपल्याला ते स्वप्न आहे. पण उठल्यावर आहे का ते? स्वप्नात खरं वाटतं आपल्याला, एकदम खरं वाटतं. कुठे तीर्थाला गेलोय आपण स्वप्न पडलंय. कुठे नदीमध्ये आंघोळ करतो स्वप्न पडलंय. एखाद्याला भूताने झपटलं तो जोर जोरात ओरडतो. एखाद्याला कुत्रा चावले स्वप्नामध्ये तो ओरडतो जोर जोरात. त्याला खरोखर असं वाटतं की वेदना होतो. कुत्रा चावला पायाला वेदना झाली. खरोखर वेदना होते. बोला एवढं स्वप्न एवढं सत्य करून ठेवलंय. पण जागा झाल्यावर आहे का ते? तसं हे जग दिसतं हे पण काय आहे? तेवढंच सत्य आहे, तेवढंच स्वप्न आहे. हा आपला भ्रम आहे. एक प्रकारचा भ्रम झाला आपल्याला. या जगाचा जे काही जगामध्ये जे काही दिसतं तो हा भ्रम आहे. कारण यद दृष्टम तन नष्टम. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग देह आपला राहणार आहे का? देह पण जाणार आहे. सगळंच जाणार आहे जगामध्ये. हळूहळू काळाय तस्मै नमः. म्हणजे काळ आहे ना तो माणसाला काय करतो? काही काळानंतर हा देह पण जातो. किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही बघा.
स्वप्नामध्ये महापूर आलाय, त्याच्यामध्ये वाहत चालले आहे, पण ओरडतो, बापरे, जोर जोरात ओरडतो माणूस, होडी आणा, लवकर लवकर बुडणार, काहीतरी मला रस्सी टाका, दोर टाका. खरोखर बरं का, स्वप्नामध्ये वाटतं आपल्याला कोणतरी वाचवा. आपण असतो अंथरुणामध्ये आणि स्वप्न पडतो समुद्रात, पूर आल्याने चालले वाहत. खरं आहे का ते? जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत खरं आहे. स्वप्न संपलं की खरं. तर जोपर्यंत आपल्याकडे तो भगवंताचा भाव होत नाही, जोपर्यंत आपण देहबुद्धीवर आहोत, तोपर्यंत जग खरं वाटतो. आणि एकदा का देहबुद्धी निघून गेली का आपणच परब्रह्म आहोत. म्हणून प्रत्येक माणसाला त्रास देणारा हा देहच आहे. त्रास देणारा काय आहे? हा देहच आहे. आणि हा देहाचा देहभाव निघून गेला तरच आपल्याला जिवंतपणे मध्ये असतानाच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. जिवंतपणे मध्ये बरं का. मनुष्य देहाला येऊन जिवंतपणे मध्ये असतानाच परब्रह्माची प्राप्ती आहे. जे काय दिसतं ते स्वप्न आहे. जे काय दिसतं आता आपल्याला हे सगळं स्वप्न आहे. किंवा जागृत झाल्यावर जर स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या प्रत पावले ते संसाराने लिप्त होत नाही. तसं माझ्या प्रत म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाला जे भेटले, आत्मस्वरूपाशी एकरूप झाले, ते परत संसारामध्ये येत नाही. म्हणजे संसार म्हणजे काय? संसार म्हणजे काय सांगा बरं? संसार म्हणजे काय? जे दिसतं ते संसार नाही बरं का. संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, हा संसार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, याला संसार म्हणतात. आणि ह्या संसारातून आपल्याला बाजूला निघायचं असेल तर भगवंताने सांगितले उपाय एक, भगवत भक्ती, भगवंताचे भजन करा. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा ईश्वर, परंतु पूजून हा विचार कुठेच नाही. आपल्या शक्तीनुसार आपलं भजन करायला पाहिजे भगवंताचं. भगवंताचं भजन केलं तर भजनानंदामध्ये आपल्याला ते आनंद आहे. आणि भजनानंदामध्ये आपला देहाचा विसर पडतो. विसर कधी पडतो? भगवंताचं भजन करता करता आपल्याला विसर पडतो. आणि एकदा का ते विसर पडलं का आपण काय करतो? त्या सुखाच्या लहरींमध्ये जातो आपण. आणि ते सुखाच्या लहरी एकदा का आपल्याला मिळालं तर दुःखालय, संपूर्ण दुःखालयाचा नाश होतो. ज्या ठिकाणी आपल्याला दुःख आहे, ज्या शरीरामध्ये, तोच शरीर ब्रह्मरूप आहे. तोच शरीर ब्रह्म आहे बरं का. शरीरच ब्रह्म आहे. शरीरच स्वयं ब्रह्म आहे. पण त्या शरीराला आपण सत्समागमामध्ये जाऊन त्याला भजनाचा वेळ लावला पाहिजे. मीराबाईंनी काय केलं? भजन केलं. तुकोबारायांनी काय केलं? भजन केलं. आणि देहाचा निराश निघून गेला. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. तुकोबारा सांग, माझी अशी काया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देहाचा निराश होत नाही. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.